स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागं आपण प्रॅक्टिस सेट 4.4 बघत होतो. लेक्चर नंबर आपलं 5वं चालू आहे आणि शेवटच्या एंडिंग स्टेजवर आपण सध्या आलेलो आहेत. क्वेश्चनच्या क्वेश्चन नंबर तुमचा एक 4था नंबरचा प्रश्न आणि एक 5वा नंबरचा प्रश्न, हे 2 प्रश्न आपले राहिलेले आणि हे 2 प्रश्न झाल्यानंतर आपला हा टॉपिक टोटली कव्हर होते, राईट. आणि हे दोन्ही पॉईंट झाल्यानंतर आपल्याला हा चॅप्टर इथं संपेल आपला. ठीक आहे. अजून प्रॅक्टिस तुम्ही घरी करू शकतात, अजून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, काही अडचण असेल कमेंट्स करू शकता, ठीक आहे, व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, स्टार्ट करूया. आता जो बघतोय आपण 4.4 प्रॅक्टिस सेट आणि लेक्चर नंबर आपला कोणता आहे, 5th. तर बघूया क्वेश्चन्स काय. श्रीमती देसाई सोल्ड शेअर ऑफ फेस व्हॅल्यू किती रुपयाचे बेटा, 100 रुपये. श्रीमती देसाई मॅडम ज्या आहेत ना, या शेअर सोल्ड करताय ज्याची फेस व्हॅल्यू किती आहे, ज्याची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपीज. किती बेटा, 100 रुपीज. वेन द मार्केट व्हॅल्यू वॉज ₹50. सध्या मार्केट व्हॅल्यू जी चालू आहे ती किती बेटा, 50 रुपीज. अँड रिसीव अमाऊंट जी आहे, रिसीव अमाऊंट जी आहेत ती आहे 4,988.2. ठीक आहे. मग मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस तुम्ही सेल करणार याचा अर्थ तुमच्या डिडक्शन होणार, बरोबर आहे का. डिडक्शन होणार कारण की त्याच्यात तुमचं GST कटेल, ब्रोकरेज कटेल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि शी पेड ब्रोकरेज किती देते बेटा, 0.2% अँड GST ऑन ब्रोकरेज किती आहे, 18%. ठीक आहे. आता बघूया श्रीमती देसाई मॅडमकडे शेअर ऑफ फेस व्हॅल्यू किती बेटा, 100. तर आता एक काम करा, आपल्याला काय करायचं आहे बेटा, ब्रोकरेज काढायचं आहे. किती पर्सेंट आहे, 0.2%. 0.2% जे ब्रोकरेज आहेत, हे ब्रोकरेज ज्यावेळेस तुम्ही काढणार तर हे मार्केट व्हॅल्यूवर काढावं लागेल, राईट. तर मार्केट व्हॅल्यू किती आहे, ब्रोकरेज सध्या काढू आपण. ब्रोकरेज 0.2% ऑन मार्केट व्हॅल्यू. कोणत्या व्हॅल्यूवर, मार्केट व्हॅल्यू. तर बघूया, 0.2/100 इंटू मार्केट व्हॅल्यू किती बेटा, 50 रुपीज. 50 दुनी 100 आणि 0.2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय, 2 डिवायडेड बाय हा 20 म्हणजे 1/10 म्हणजे राहणार 0.1. ठीक आहे. मग हे 0.1 काय बेटा, ब्रोकर आहे, ब्रोकरेज चार्जेस. काय बेटा, ब्रोकरेज चार्जेस 0.1 रुपीज म्हणजे जवळपास 10 पैसे, राईट. जवळपास किती आहे, 10 पैसे तुमचे 0.1 रुपीज ब्रोकरेज. आता याच्यावर काय लावलं यांनी, GST. किती पर्सेंट आहे GST, 18%. CGST आणि GST 99% म्हणून 18% लावा. 0.1 इंटू 18%, 18/100. तर हा पॉईंट व्यवस्थित हँडल करा. 1/10 इंटू 18/100 तर 3 0 आहे, 18/1000 म्हणजे 0.018 रुपीज. काय बेटा आहे, ही GST 18% ऑन ब्रोकरेज. कशावर दिले बेटा, ब्रोकरेजवर. आता एक काम करा, दोघांची बेरीज करा. टोटल चार्जेस किती लागत आहे तुम्हाला, तर यांची जर ॲडिशन करणार समजा, तर टोटल चार्जेस किती आहे, तर 0.1 2 0 वाढून टाकतो वाटल्यास, प्लस 0.018 किती होणार, हे होणार 0.118 रुपीजमध्ये, राईट. 0.118 रुपये टोटल चार्जेस. आता एक काम करा, तुम्हाला मार्केट व्हॅल्यू किती आहे, 50 रुपये मायनस हे चार्जेस 0.118 रुपीज. मग हे जर मायनस करतोय तर तुमच्याकडे किती राहणार आहे, तुमच्याकडे साधारणतः राहणार 49.882. ठीक आहे, अगदी राईट आहे. 882 118 बरोबर, 180. मग आता प्रश्न असा दिला की तुम्हाला
किती शेअर्स घेत आहे, हाऊ मेनी शेअर ही सेल, किती शेअर तिने विकलेत. मग ज्यावेळेस शेअर सेल आउट करताय तर मार्केट व्हॅल्यू रिसिव्ड अमाऊंट जी आहेत इथे दिसते बेटा, रिसिव्ह अमाऊंट डिवायडेड बाय शेअर पर व्हॅल्यू शेअर, म्हणजे एका शेअरची किंमत, 1 शेअर्स प्राइस, किंवा तुम्ही असे लिहू शकतात 1 शेअर प्राइस. तर टोटल किती बेटा, 4988.20 डिवायडेड बाय 49.882, म्हणजे 49 एक 49 आणि हे 2 0 लावले, म्हणजे जवळपास 100 क्वांटिटी शेअर्स. किती बेटा, 100 शेअर. किती शेअर आहे बेटा, 100 शेअर. मग मॅडम देसाई मॅडम ने सोल्ड, देसाई मॅडम सोल्ड 100 शेअर. किती बेटा, 100 शेअर्स. किती शेअर, 100. बरं सांगते, श्रीमती देसाई सोल्ड शेअर ऑफ फेस व्हॅल्यू 100 when the मार्केट व्हॅल्यू किती बेटा, 50. रिसिव्ह किती झाले, 4988.2. त्याच्यावर त्यांनी ब्रोकर केला 0.2 आणि GST लावली 18%. अँड देन हाऊ मेनी शेअर डीड ही सेल, किती शेअर्स. मग मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू किती होती, 100. मार्केट व्हॅल्यू किती आहे, 50 रुपये. रिसिव्ड अमाऊंट किती आहे, 4988.2. ब्रोकर 0.2 आहे, तर 0.2 मार्केट व्हॅल्यूवर काढा 50, तर किती आले 0.1, म्हणजे साधारणतः 10 पैसे. आणि त्याच्यावर GST लावा 10 पैशावर 18%, म्हणजे 0.018 रुपीज, एवढे पैसे. मग टोटल चार्जेस जर मिळवलेत 1 रुपया प्लस 0.018, तर हे झाले 0.118, राईट. मग जी मार्केट व्हॅल्यू होती त्याच्यातून तेवढी मायनस करून टाका एक्स्ट्रा चार्जेस, म्हणजे हे 50 रुपयातून 0.118 लेस केल्यानंतर 49.882 उरतात, राईट. आणि मग तुम्हाला किती क्वांटिटी शेअर्स हे विचारलेलं आहे. मग टोटल अमाऊंट जी इन्व्हेस्ट केली डिवायडेड बाय पर शेअर प्राइस, म्हणजे 4988.2 भागिले 49.882, तर 100 शेअर्स तुमचे आलेले. म्हणजे मिसेस देसाईने, श्रीमती देसाई मॅडमने एक 100 शेअर्स विकलेले आहेत, ज्याचे त्यांना 4988.2 इतके रुपये त्यांना भेटलेत. क्लिअर झाला क्वेश्चन्स, काही डाऊट कोणाला असेल तर कमेंट्स करा, ठीक आहे. थँक्यू. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, हे मी आता रब करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इतकाच घ्यायचा बेटा, किती, इतकाच, इकडचं नाही घ्यायचं, इतकाच घ्या, ठीक आहे. हां, तर नेक्स्ट क्वेश्चन्स आपण घेऊ बेटा. मी हा पार्ट रब करतोय, तर बघा तिकडचं नको घेऊ. अतिशय महत्वाचा प्रश्न बेटा, सगळ्यात अवघड प्रश्न आत्ताच आहे बेटा. चॅप्टरचा सगळ्यात अवघड प्रश्न आहे, सगळ्यात अवघड प्रश्न बेटा हा. पण मी तुम्हाला एकदम अतिशय सोप्या भाषेत आणि एकदम सिंपल मेथडमध्ये तुम्हाला हे शिकवणार आहात. लक्ष द्या बेटा. हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नाही, बरेचसे कन्सेप्ट त्यांचे क्लिअर नाही राहत, आणि शाळेमध्ये तर हे प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस काही टीचर घेतात, काही घेत नाही, ठीक आहे. तर बघूया. मिस्टर डिसूजा परचेस 200 शेअर्स. किती, 200 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू किती बेटा, 50 रुपीज. ॲट प्रीमियम किती बेटा, 100 रुपीज. मग डिसूजाने काय केलेलं बेटा, 200 शेअर परचेस केलेले, ज्याची फेस व्हॅल्यू 50 रुपये आणि प्रीमियम किती दिला, 100 रुपये, राईट. म्हणजे त्यांना जवळपास 150 रुपयाला हा पडतोय. ही रिसिव्ह 50% डिव्हिडंड, आणि नंतर त्याला डिव्हिडंड सुद्धा भेटलेला आहे 50% ऑन शेअर आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड. मग डिव्हिडंड भेटल्यानंतर आता यांनी विचार केला की यांना सेल करायचं. 100 शेअर ॲट डिस्काउंटमध्ये तो विकतोय 10 रुपये, आणि त्याच्यातले 100 शेअर रिमेनिंग सोल्ड ॲट प्रीमियम 75 रुपीज फॉर इच ट्रेड. मग हा काय करतोय, सुरुवातीला 200 शेअर परचेस केले, नंतर त्याच्यातले 100 विकतोय, नंतर परत 100 विकतोय. 100 तो 10 रुपये डिस्काउंटमध्ये विकतोय, आणि उरलेले 100 हा
₹75 प्रीमियम मध्ये विकतोय. ठीक आहे. फॉर इच ट्रेड ही पेड ब्रोकरेज चार्जेस. प्रत्येक वेळेस त्याला ₹20 ब्रोकर द्यावा लागते, घेताना आणि विकताना सुद्धा. घेताना आणि विकताना सुद्धा त्याला ब्रोकरेज द्यावं लागते. फाईंड वेदर मिस्टर डिसूजा गेन ऑर इन्कर्ड अ लॉस. मग या पूर्ण व्यवहारामध्ये गेन किंवा लॉस झालंय का, या फायदा आहे का, नुकसान आहे का, हे बघायचं आहे. राईट. पहिले मी हा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो. मिस्टर डिसूजाने काय केलं बेटा, परचेस केलेत. परचेस शेअर किती बेटा, 200 परचेस केले. मग 200 परचेस ज्यावेळेस करणार तर त्यावेळेस त्याला फेस व्हॅल्यू किती बेटा, ₹50. प्रीमियम त्याच्यावर आहे ₹100 आणि द रिसीव 50% डिव्हिडंड. नंतर याला काय घेतलंय, 50% डिव्हिडंड सुद्धा भेटलं, 50% डिव्हिडंड. ठीक आहे. आणि नंतर त्याने विचार केला की हे विकायचे. 100 सेल पहिल्या लॉटमध्ये विकतोय, नंतर परत 100 सेल विकतोय सेकंड लॉटमध्ये. पहिले 100 शेअर तो डिस्काउंटमध्ये विकतोय, ₹10 डिस्काउंट. ठीक आहे. नंतर तो प्रीमियममध्ये विकतोय. किती बेटा, ₹75 प्रीमियममध्ये. आणि ज्यावेळेस प्रीमियममध्ये विकतोय तर मला तुम्ही सांगा बेटा, ब्रोकरेज त्याला इथंही द्यावं लागणार आहे. ब्रोकरेज त्याला इथंही द्यावं लागतंय ₹20. इथेही सुद्धा ब्रोकरेज द्यावं लागतंय ₹20. आणि ज्यावेळेस तो घेत असतो, परचेस करत असतो, त्यावेळेस सुद्धा त्याला ब्रोकर चार्जेस द्यावं लागतात. म्हणजे हे इन्कमिंग, नंतर इथं काय झालं बेटा, आउट गोईंग. आणि मध्ये त्याने काय केला, रिसीव्ह केला, काय बेटा, डिव्हिडंड. मग इथं ज्यावेळेस परचेस करतो आणि इथं सेल करतो, सेल आणि डिव्हिडंड ह्या दोघांना मिळून शेवटी काहीतरी अमाऊंट उरते आणि त्याच्यात त्याला शेअर मार्केटमध्ये लॉस होतो का प्रॉफिट होतो, हे आपल्याला काढायचं आहे. क्लिअर झालं? काही अडचण कोणाला? काहीच अडचण नाही. मला सांगा, शेअर परचेस करताना ब्रोकरेज तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागेल आणि सेल करताना तुम्हाला जी अमाऊंट येणार आहे ती ऑटोमॅटिकली काय होणार बेटा, कमी होणार आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस फेस व्हॅल्यू 50 होती, प्रीमियम 100 होतं, म्हणजे हा शेअर तुम्हाला किती रुपयाला पडतोय बेटा, ₹150 पडतोय. 50 + 100 म्हणजे 150 इंटू किती करणार बेटा, 200. नंतर ब्रोकरेज देणार. राईट. काही अडचण कोणाला नाही. नंतर त्यांनी 50% ज्यावेळेस त्याला डिव्हिडंड कलेक्ट करत असतो तो 50% ऑन फेस व्हॅल्यू. मग ₹25 एका शेअर मागे, ₹50 शेअर, 50% डिव्हिडंड, ₹25. असे 200 शेअर मागं त्याचे जवळपास डिव्हिडंडचा अमाऊंट जमा होत असतो. राईट. मग काय जे होईल ते बघू आपण, रफ वर्क चालू आहे. नंतर ₹100 ते 100 सेल ज्यावेळेस सेल आउट करतोय त्यावेळेस त्याला 10% डिस्काउंटमध्ये सेल करावं लागतं. किती? 10%. मग मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस सेल करतोय 100, ₹50 शेअर 10 मध्ये डिस्काउंट दिलं तर म्हणजे त्याला 100 शेअर किती रुपयाने सेल आउट करावं लागेल, ₹40. राईट. आणि दुसरे शेअर जे आहेत, म्हणजे हे 100 × 40 म्हणजे ₹4000 राहील. त्याच्यानंतर ₹20 त्याचे कट होतील ब्रोकरेजचे, म्हणजे ₹3980 साधारणतः त्याच्याजवळ भेटतील. नंतर 75 शेअर तो प्रीमियममध्ये विकतोय, 75 प्रीमियम. मग 50 + 75, 50 + 75 जवळपास किती राहणार, ₹100. आणि 100 × 100, 125 × 100 म्हणजे 12500. आणि नंतर त्याचे ब्रोकर म्हणजे कट होणार ₹20 म्हणजे ₹12480 त्याला इकडून भेटतील. आणि 2.5 × 2 म्हणजे हे जवळपास 25 ₹5000 इथं भेटेल, 5001 भेटेल, 9080 एक भेटेल आणि 12480 एक भेटेल. हे तिन्ही अमाऊंट मिळून याने जे परचेस केलेले होते त्याच्यातून ही मायनस होईल. मग बघूया फर्स्ट स्टेप ऑफ द क्वेश्चन सोल्युशन्स. रफ वर्क सांगितलं. कोण आहे बेटा, मिस्टर डिसूजा. कोण आहे बेटा, मिस्टर डिसूजा. परचेस 200 शेअर, 200 शेअर ॲट रुपीज फेस व्हॅल्यू किती बेटा,
फेस वैल्यू 50 and premium 100 रुपीज. मग तुम्ही सांगा 200 रुपये इंटू फेस व्हॅल्यू 50 इंटू प्रीमियम 100 किती होणार बेटा? तर हे 200 इंटू 150 जवळपास 30,000 रुपये. 15 दुनी 30,000 रुपये. 30,000 रुपयाची याची परचेस होत आहे. ठीक आहे, परचेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर याला ब्रोकरेज द्यावं लागतं बेटा. ब्रोकरेज किती रुपये बेटा? 20 रुपये. मग हा 20 ऍड होईल याच्यात, 20 रुपये. ब्रोकरेज अमाऊंट किती? 20,000. म्हणजे याला टोटल कितीला पडले? 30,000 20 रुपये. इन्व्हेस्टमेंट किती झाली बेटा याची? इन्व्हेस्टमेंट झाली 30,000 20 रुपये. राईट, 30,000 20. आता काय करतोय? सोल्ड. इथं परचेस केलते. आता डिव्हिडंड कलेक्ट करणार. डिव्हिडंड ज्यावेळेस कलेक्ट करतोय तो, तर क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बेटा डिव्हिडंड हे 50% ऑन फेस व्हॅल्यू. 50% ऑन फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती बेटा? 50 रुपये फेस व्हॅल्यू. याच्यावर 50% 50 अपॉन 100 इंटू 50 किती राहणार बेटा? 25 रुपये. किती शेअर्स आहे? 200 शेअर्स इंटू 25 रुपीज डिव्हिडंड पर शेअर्स. तर किती झाले? 5,000 रुपये. किती झाले बेटा? 5,000 रुपये. 5,000 रुपये. हा फर्स्ट स्टेप आहे. नंतर ही काय झाली तुमची? सेकंड स्टेप. डिव्हिडंड भेटले किती? 5,000. नंतर डिव्हिडंड भेटल्यानंतर सोल्ड 100 शेअर. नंतर परत चौथा टप्पा सोल्ड 100 शेअर ॲट डिस्काउंट ऑन फेस व्हॅल्यू ₹10. मग तुम्ही सांगा 100 सोल्ड करणार. फेस व्हॅल्यू किती होती तुमची? 50. फेस व्हॅल्यू किती होती? 50 मायनस 10. तर मार्केट व्हॅल्यू किती झाली तुमची? मार्केट व्हॅल्यू किती राहणार बेटा? मार्केट व्हॅल्यू 40. 100 इंटू 40 जवळपास किती? 4,000 रुपये. मायनस ब्रोकरेज 20 रुपये ब्रोकरेज चार्जेस. तर फेस व्हॅल्यू 50 होती. मार्केट व्हॅल्यू तर ही येणार तुमचं 3,980 रुपये. 3,980 रुपये. इथं बघा बेटा, हा सिक्वेन्स बरोबर येतोय. 30,000 20 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 5,000 रुपये डिव्हिडंड भेटले. पहिले ज्यावेळेस सोल्ड करताय त्यावेळेस 3,980 रुपये. नंतर बघा बेटा चौथा टप्पा काय? सोल्ड 100 शेअर ॲट प्रीमियम ऑन फेस व्हॅल्यू किती बेटा? रुपीज. प्रीमियम किती बेटा? प्रीमियम यांना किती? 75 रुपयाचा. मग सांगा 100 शेअर इंटू 50 प्लस 75 म्हणजेच काय झालं? 100 इंटू 125. 100 इंटू 125. इथे तुम्ही करू शकता वाटल्यास 50 मायनस 10 म्हणजे 40 आणि 100 गुणिले 40 4,000. मग हे आले तुमचे 12,500. 12,500 आणि 20 रुपये ब्रोकरेज चार्जेस. म्हणजे ही टोटल अमाऊंट झाली तुमची 12,480 रुपये. मग हे पेड अमाऊंट आहे 30,000 20 म्हणजे ही तुमची पेड अमाऊंट आहे. इथं रब करू का बेटा? इथं रब करते मी. झाला असेल पाठ. 20 रुपये कुठून लावले बेटा? ब्रोकरेज चार्जेस आहे.
मग टोटल परचेस अमाऊंट, आता यांना काय करायचंय की लॉस झाला काय, इन्व्हेस्टमेंट मायनस इन्कम रिसिव्ड. कुठून इन्कम पाहिलं, इन्व्हेस्टमेंट किती होती बेटा 30,020 रुपयाची. इन्कम रिसिव्ह कुठून आलेत, डिव्हिडंड आलात 5,000 रुपयाचं. 100 सेल होते, तिथून आले 3,980 रुपये. परत 12,480 रुपये. म्हणजे यांची जर बेरीज केली तुम्ही 30,020 आणि हे 12,000, ही सगळी जी बेरीज होती ही होती 21,460. 5 12 आणि 5 17, 17 आणि 3 20 आणि 980 480 1460, म्हणजे ही झाली 21,460. आणि 30,020 रुपयामधून 21,460 जर काढले तर तुमच्याकडे 8,560 रुपयाचा लॉस क्रिएट होत असतो. लॉस काय बेटा, 8,560 रुपयाचं काय झालेलं आहे, मिस्टर डिसूजांना लॉस झालेलं आहे बेटा. आन्सर अगदी राईट आहे का बघावं लागेल मला. अगदी राईट आहे, मिस्टर डिसूजा इन्कर्ड लॉस. मिस्टर डिसूजा incurred loss of rupees 8,560. ठीक आहे, तर इथं हा चॅप्टर तुमचा झालेला आहे बेटा. परत सांगतोय कन्सेप्ट, मिस्टर डिसूजाने 200 शेअर्स विकत घेतले होते. 200 शेअर विकत घेताना त्यावेळेस त्याची जी फेस व्हॅल्यू होती ती होती 50 रुपये आणि त्यावेळेस प्रीमियम होतं एक 100 रुपये. प्रीमियम तुमचं होतं 100 रुपये. इथं ॲडिशनचं सिम्बॉल आहे बेटा. 100 रुपये प्रीमियम होतं. मग 100 प्रीमियम, कारण मार्केट व्हॅल्यू काढावं लागत असते. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. मग फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम म्हणजे 50 प्लस 100 म्हणजे किती झाले 150. 200 गुणिले 150 म्हणजे 30,000. आणि नंतर ब्रोकरेज द्यावा लागलं त्यांना 20 रुपयाचं. म्हणजे परचेस करताना ब्रोकरेज ॲड केल्या जात असतात. काय करतात बेटा, ब्रोकरेज काय करणार इथं, ॲड. मग ती टोटल इन्व्हेस्टमेंट झाली 30,020. नंतर डिव्हिडंड भेटलं डिसूजा साहेबांना 50% फेस व्हॅल्यूवर. 50% फेस व्हॅल्यू 25. तर 25 गुणिले 100, 200 शेअर होते, 25 गुणिले 200 5,000 रुपये. म्हणजे हा इन्कम सोर्स जनरेट झाला. नंतर साहेब सोल्ड करताय 100 शेअर, त्यावेळेस डिस्काउंट देता येते फेस व्हॅल्यूवर 10 रुपयाचं. 50 मधून 10 गेले 40. 100 गुणिले 40 4,000 आणि 20 रुपये ब्रोकरेजचे गेले. तर 4,000 मायनस ब्रोकरेज हे काय बेटा, ब्रोकरेज चार्जेस. तर 3,980 रुपये. परत दुसऱ्या टप्प्यात त्याने 100 शेअर सोल्ड केले प्रीमियममध्ये. फेस व्हॅल्यू 75 होती. मग 50 प्लस 75 म्हणजे 1,200 रुपये इंटू 100 12,500. आणि ज्यावेळेस सेल करणार तर तुम्हाला माहिती ब्रोकर द्यावा लागेल 20 रुपये 12,480. मग ही टोटल जी अमाऊंट आहे ही सगळी रिसिवेबल अमाऊंट आहे, ही पेड अमाऊंट आहे. मग इन्व्हेस्टमेंटमधून हे इन्कम सोर्स जिथून आले तुमचे सगळ्यांची बेरीज केली ती आली 21,460. 30,020 मधून 21,460 केले तर 8,560 रुपयांचा लॉस मिस्टर डिसूजा साहेबांना झाला. त्यामुळे सांगतोय शेअर मार्केटमध्ये पैसा लावल्यावर प्रॉफिटच होणार याची काही गॅरंटी नाही, लॉससुद्धा होऊ शकतात. ठीक आहे, तर हे मार्केट फ्लक्च्युएट असतात बेटा. दररोज प्लस मायनस रेट वाढत जात असतात, कमी होत जात असतात. तर बऱ्याच जणांना वाटतं की लवकर श्रीमंत व्हावा, शक्य नाही बेटा. ठीक आहे, वॉरेन बफे हा वयाच्या 15 वर्षापासूनच या फील्डमध्ये आहेत आणि तो खूप करोडपती झालेला आहे. जगाच्या लिस्टमध्ये, रिचेस्ट लिस्टमध्ये त्याचा नंबरसुद्धा आहे. परंतु त्याला सगळ्या गोष्टी बारीक सारीक माहीत आहे. मार्केटमध्ये जोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टीच्या कन्सेप्ट क्लिअर नाही होत तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पैसा लावू नये. आणि ज्यावेळेस तुम्ही थोडेसे मोठे होणार, ग्रॅज्युएशन PG करणार, इन्कम तुमचं कुठून तरी येणार, त्यावेळेस तुम्ही पैसा लावा. ठीक आहे, तर बाळांनो इथं हा चॅप्टर आपला संपलेला आहे.
टोटल 5 लेक्चर या चॅप्टरचे झाले. पहिला इंट्रोडक्शन, नंतर प्रॅक्टिस सेट 1, नंतर प्रॅक्टिस सेट 2, नंतर प्रॅक्टिस सेट 3 आणि नंतर प्रॅक्टिस सेट 4. 5 लेक्चर्समध्ये हा चॅप्टर मी तुमच्यासाठी पूर्ण कन्सेप्च्युअल क्लिअर केलेला आहे. कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. आल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता, व्हॉट्सअप करू शकतात. ठीक आहे. तर मला आशा आहे हे सगळं तुम्हाला कळालं असेल. जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा, स्वतः सॉल्व करा. ठीक आहे. व्हिडिओ परत प्ले पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, स्वतः लिहा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्याच्यातली कळेल. ठीक आहे. तर जे विद्यार्थी आता नवीन बघतायत, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळे आतापर्यंत जेवढे मी लेक्चर अपलोड केले सगळे लेक्चर बघणं स्टार्ट करून द्या. ठीक आहे. आणि टाईम ठरवा, टाईम टेबल ठरवा. दररोज 1-1.5 तास मॅथला, अल्जेब्राला आलाच पाहिजे. स्वतः प्रॅक्टिसही केली पाहिजे. आणि जे विद्यार्थी अजून जॉईन नाही झाले अशा तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा, शर्मा सर पूर्ण मॅथमॅटिक एकदम सोप्या भाषेत शिकवत आहे. ठीक आहे. या कोर्सची फीस फक्त 3,500 रुपये, सायन्ससोबत 3,500 आणि मॅथची 3,500. तर टोटल फीस होती 7,000. ती तुम्ही कळवा. खूप कमी फीस आहे बेटा. मार्केटमध्ये 15-15 हजार रुपये, 20-20 हजार रुपये 10वीची ट्युशनची फीस आहेत. मी अतिशय कमी फीसमध्ये हा सिलेबस कवर करतो आहे. माझा एकच उद्देश आहे, तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हा. भविष्यात तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंग सारख्या शाखेत तुम्ही प्रवेश करू शकतात. त्यासाठी तुमची कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे. धन्यवाद.